सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहतोय कोकम सरबत कसं बनवायचं आणि कोकम सरबतासाठी लागणार कोकमाचं आगळ म्हणजे कोकमाचं सिरप कसं बनवायचं। रेसिपी अगदी सोपी आहे, दोन्ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कसं बनवायचं, तेही अगदी सोप्या पद्धतीने। तर कोकमाचे आपल्या शरीरासाठी अनेक उपयोगही आहेत, ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। रेसिपीला सुरुवात करूया। आताच रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। चला आता फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात। तर इथे तुम्ही पाहू शकता कोकम सिरप बनवायचे, त्यासाठी इथं फ्रेश आपण कोकम घेतलेले आहेत आणि ते असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे पहा, एक वाटी मी कोकम घेतलेलं आहे, ते आता एका मोठ्या भांड्यामध्ये एका मोठ्या वाटीमध्ये घालणार आहोत आणि छान असं कडकडीत उकळलेलं गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचे आणि जवळपास अर्धा ते 1 तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं, हे झाकण न लावता। हे पहा, असं छान असं तुम्ही पाहू शकता, कलरही पाणी घातल्या एकदम छान आलेला आहे। 1 तासाने आपण इथे पाहूयात। हे पहा, आपला कलरही कोकमाने छान असं सोडलेला आहे आणि आपले हे कोकम हे छान असे भिजलेले आहेत। आता ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात। सगळ्यात अगोदर काय करणार आहे, आपण फक्त जे कोकम आहे ते थोडंसं हे कोकमातलं जे पाणी आहे हे घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि छान असं बारीक वाटून घेणार आहे। एकदम घालायचं नाहीये, पाण्यासकट एकदम वाटलं तर कधी कधी काय होतं की कोकम पूर्णपणे वाटले जात नाहीत। म्हणून मी अगोदर काय केलं, जे कोकम आहेत ते अगोदर थोडेसे वाटून घेतलेत असे बारीक आणि नंतर हे पूर्ण पाणी यामध्ये घालून पुन्हा एकदा हे चमच्याने असं एक मिक्स करून घेऊ आणि छान असं पुन्हा एकदा फाईन पेस्ट करून घ्यायचे, छान असं पुन्हा वाटून घेऊ। हे पहा, तुम्ही पाहू शकता इथे आपलं जे कोकम आहे हे जे छान असं बघा बारीक वाटलं गेलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता, कन्सिस्टन्सी बघा किती छान असं वाटलं गेलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। याप्रमाणे हे पूर्ण जे कोकम आहे हे छान असं बारीक वाटल्यानंतर यामध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये एक्स्ट्रा कोणतंही पाणी घालायचं नाही आहे, जे आपण भिजवताना जे काही पाणी होतं तेवढ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। छान असं हे पहा, 1 वाटीभर हे कोकम तुम्ही पाहू शकता, इथे 1 वाटीभर कोकमाची जी पेस्ट आहे ही तयार झालेली आहे। त्यासाठी मी 2 वाटी साखर घेतली आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचप्रमाणे मी चवीनुसार काळं मीठ घेतलेलं आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे। तुम्ही पाहू शकता, जी आपण 1 वाटी कोकमाची पेस्ट घेतली होती ती आपण हे यामध्ये कढईमध्ये किंवा तुम्ही दुसरं कुठलं भांडं वापरत असाल तरी त्यामध्ये घ्यायची आहे आणि छान असं मोठ्या गॅसवर परतायची आहे। आणि मग काय करायचंय, परतत लगेचच आपल्याला काय 2 वाटी साखर यामध्ये घालायची आहे। तुम्हाला साखर थोडी कमी हवी असेल तुम्ही कमीही करू शकता। हे पहा, छान अशी एकजीव करून घ्यायची, गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे आणि छान साखर आणि हे जे कोकमाची पेस्ट आहे हे जे मिश्रण आहे हे छान असं मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचंय। हे पहा, छान असं ढवळत राहायचं आहे जोपर्यंत पूर्ण हे साखर यामध्ये वितळली जात नाही तोपर्यंत छान असं आपल्याला परतून घ्यायचंय। हे पहा, छान अशी साखर आपली वितळली गेली की छान असं पेस्ट सारखी आपली तयार होते, घट्टसर तयार होणार आहे। कोकमाचा उपयोग हे खूप पूर्वीपासूनच आहाराय पदार्थांबरोबर औषधी म्हणून केला जातो। भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये याचा उपयोगही केला जातो किंवा कोकममध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्व असतातच। आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्तशामक, दीपक, पाचक आणि ग्राही गुणधर्माचे आहे। तर कोकम इथे बघू शकता, कोकमाचे अनेक फायदे सुद्धा आहेत। कोकमाला आता इथे छान असं आपलं हे सिरप जे तयार होतंय, छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा, छान असं दाटसर होत आहे। कंटिन्यू आपल्याला हे फिरवत राहायचं आहे। जवळजवळ 7 ते 8 मिनिटं लागतातच हे जे कोकम सिरप आहे हे तयार व्हायला, झाकण अजिबात ठेवायचं नाहीये। आता इथं चवीनुसार मी काळं मीठ घेतलेलं आहे, काळ्या मिठाने काय चव छान येते आणि जिऱ्याची पावडर घेतलेली आहे। जिरे पावडर तयार करायला खूप सोपी मेथड आहे। जिरं थोडंसं भाजायचं तव्यावरती, कलर बदलू द्यायचं नाहीये आणि मिक्सरला फिरवून घ्यायचंय। ती मी इथं अर्धा चमचा घातलेली आहे। हे पहा, छान असं दाटसर झाले। 2 मिनिट हे सगळं घालून पुन्हा एकदा उकळू दिलं। गॅस आता बंद करायचा आहे आणि एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यावरती चाळण ठेवायची आहे आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला गरमच गाळून घ्यायचे। हे पहा, या प्रकारे
यामध्ये चोथा असतो, म्हणजे काय, जे कोकम आपण बारीक वाटलेला आहे तो चोथा तसाच राहतो शिल्लक. त्यामुळे आपण तो गाळणीने गाळून घ्यायचा आहे. नसेल गाळण तर तुम्ही कॉटनच्या कपड्याने गाळून घेतलं तरी चालेल. हे पहा, छान असं आपलं जे सिरप आहे इथे तयार होतंय, हे पूर्ण गाळलं जात आहे. असं सगळीकडनं असं प्रेस करत आपल्याला हे गाळून घ्यायचंय. हे पहा, कोकमाचे अनेक उपयोग आहेत. कोकमाने प्रतिकारशक्ती वाढते किंवा रक्तातील साखर आहे ती सुद्धा नियंत्रित राहते. निरोगी हृदयासाठी सुद्धा कोकम उत्तम आहे. शरीर थंड ठेवण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी सुद्धा कोकमाचे भरपूर असे फायदे आहेत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये तर कोकम असायलाच हवा. हे पहा, आता तुम्ही हे जे चोथा उरलेला आहे वरती, हा फेकून न देता चटणी म्हणून जेवताना याचा वापर नक्कीच करू शकता. हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता आपलं छान असं जे कोकमाचं सिरप आहे की नाही, हे तयार झालेलं आहे. छान असं दाटसर झालंय. हे तुम्ही अगदी फ्रीजमध्ये किंवा तसंही तुम्ही स्टोअर करू शकता. आता इथे मी 2-2 चमचे घेतलेले आहेत ग्लासामध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून 1-1, 2-2 चमचे वाढवलेत तरी चालेल. हे पहा, छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त जो चमचा आपण कोकमामध्ये घातलेला होता तो सेपरेट ठेवायचा आणि प्रत्येक वेळी फ्रेशच घ्यायचा. हे पहा, इथे सरबत तयार झालेलं आहे. तर मंडळी, कसं वाटलं कोकमाचं सिरप आणि कोकमाचं सरबत हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या अशा छान छान रेसिपीजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे, ती सुद्धा चेक करा. त्या सुद्धा नवनवीन रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.